आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आणि त्या शक्तीपीठला तर एकूण 803 किलोमीटर लांबीमध्ये केवळ 26 ठिकाणी रस्त्याला जॉईन होण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे, बाकी सगळीकडे कंपाऊंड आहे। मग स्थानिकांना खेड्यापाड्याला याचा उपयोग काय? पेठ सांगली रस्ता असेल किंवा सातारा कोल्हापूर रस्ता असेल, हे महामार्गच आहेत, परंतु त्याला कंपाऊंड नाही। त्यामुळं रस्त्याच्या कडेला ज्याची जमीन आहे तो एखादा धाबा बांधू शकतो, एखादा गोडाऊन बांधू शकतो, एखादा वर्कशॉप काढू शकतो, काहीतरी व्यावसायिक करण्यासाठी त्या वापर करू शकतो। परंतु एक्सप्रेस हायवेवर तसलं काही करता येत नाही, कारण रस्ता कडेकोट बंदोबस्तात असतो, कंपाऊंड असतं। त्यामुळे स्थानिकांना याचा काही उपयोग नाही। 20-20 फूट 50-50 फूट काही ठिकाणी नदीकाठाला उंच भरावा टाकला जाणार आहे डोंगरासारखा। एक तर अलीकडच्या काळामध्ये पावसाचं चलन बदललेलं आहे, कमी वेळेत जास्त पाऊस पडायला लागला आहे, पडलेलं पाणी वाहून जात नाही शेतातनं, अशी अवस्था आहे। त्यात असा भराव व्हायला लागला तर शेतकऱ्यांची अवस्था काय होईल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापुराचं। महापुरामध्ये रस्ते हे कारणीभूत ठरतायत, हे आता प्राकर्षानं पुढं आलेलं आहे। IIT रोडकीनं एक अहवालच दिलेला आहे की नदी पात्रामध्ये जे रस्ते बांधले आहेत, रस्त्यावर जे पूल बांधले आहेत, पुलाच्या दोन्ही बाजूला जे भराव आहेत ते प्रामुख्यानं नदीला महापूर येण्यास कारणीभूत आहेत, असं त्याचा अहवाल आहे। असं असताना डोंगरासारखा भराव टाकून पुलं बांधायची काय गरज आहे? वाळवा तालुक्यामध्ये हा रस्ता जेव्हा येतो तेव्हा कृष्णा नदी ओलांडत असताना पलीकडं पलूस तालुक्यामध्ये आणि अलीकडं वाळवा तालुक्यामध्ये डोंगरासारखा असा भराव पात्राच्या भोवतीनं बाजूनं पडणार। मग मला सांगा की त्याच्यानंतर त्या भरावामुळं कृष्णा जेव्हा पात्राबाहेर पडते जुलै महिन्यामध्ये, तेव्हा त्या पात्राबाहेर पडलेलं पाणी पुढं जाणार कसं? ते पाणी तुंबत पाठीमागं कराडपर्यंत, कराडपासून अगदी पाटणपर्यंत कोयनेतून पाणी मागं दाबू शकतं। कारण मांजरीच्या पुलाचा भरावाचा त्रास शिरोळ तालुक्याला होत असेल 40-45 किलोमीटर लांब असणाऱ्या, तर मग या पुलाचा पाटणला त्रास होणार नाही का? तसंच ऐतवडे येथे निलवडे हा जो वारणेवरचा पूल होणार आहे, त्या पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या भरावामुळं पलीकडं पन्हाळा तालुका असेल, शाहूवाडी तालुका असेल, मलकापूरपर्यंत शाहूवाडी तालुक्यामध्ये आणि इकडं शिराळा तालुक्यामध्ये कोकरूडपर्यंत ह्या जर का अशा पद्धतीनं या भरावाचा त्रास होत असेल, पुराचा त्रास होत असेल, तर खेड्यापाड्यातल्या माणसाने जगायचं कसं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितलं, नाशिक ते अक्कलकोट रस्ता 4 डोंगर ओलांडून करतात। एक सिन्नर, दुसरा संगमनेर मोठे डोंगर, तिसरा नारायणगावचा डोंगर, चौथा मानखटावचा डोंगर। या डोंगराला एकतर बोगदे पाडावे लागतील किंवा पूर्ण डोंगर फोडावा लागेल, आणि तरीसुद्धा तो रस्ता जो करायला त्याला खर्च येणार आहे 374 किलोमीटरला फक्त 19,000 कोटी रुपये, म्हणजे साधारणपणे 51 कोटी रुपयाला 1 किलोमीटर। तोही सापदरी, हाही सापदरी। आणि या 803 किलोमीटरला मात्र 1,05,000 कोटी रुपये, म्हणजे 124 कोटी रुपये एका किलोमीटरला खर्च। 51 कोटी कुठं, 124 कोटी कुठं? म्हणजे जो रस्ता 40 ते 45,000 कोटीत व्हायला पाहिजे, तो जर का 1,00,000 कोटीमध्ये होत असेल तर हे 55-60 हजार कोटी रुपये कुणाच्या खिशात जाणार आहेत? आणि हे सारे पैसे सर्वसामान्य जनतेला टोलच्या रूपानं भरावे लागणार आहेत कर्जाला, आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे। एकूणच आपण बघतोय